नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबावली पर्यटनद्वाराने यंदाच्या पर्यटन हंगामात इतिहास रचला आहे। तब्बल 21,000हून अधिक पर्यटकांनी येथे भेट देत पर्यटन क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। वाघदर्शन, निसर्ग सौंदर्य आणि स्थानिक रोजगार निर्मितीमुळे चोरबावली पर्यटनद्वार आज राज्यातील वनपर्यटनाचा एक आदर्श ठरत आहे। नेमकी किती झाली कमाई आणि कशामुळे वाढले पर्यटकांचे आकर्षण, पाहूया हा विशेष रिपोर्ट। 30 जून रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रातील जंगल सफारीचा यंदाचा पर्यटन हंगाम अधिकृतपणे संपुष्टात आलाय। मात्र हंगाम संपताना चोरबावली पर्यटनद्वारे अभूतपूर्व यशाची नोंद केली आहे। 1 ऑक्टोबर 2025 ते 30 जून 2026 या कालावधीत तब्बल 21,817 पर्यटकांनी चोरबावली पर्यटनद्वारातून जंगल सफारीचा आनंद घेतलाय। या विक्रमी उपस्थितीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळाली आहे। चोरबावली परिसरातील नयनरम्य निसर्ग, वर्षभर पाण्याने भरलेले पाणवठे, दाट जंगल आणि तब्बल 21 किलोमीटर लांबीचा पेंच नदीचा किनारा हे पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरलेत। याशिवाय बोरबन हत्ती कॅम्प आणि परिसरात असलेल्या 12 पेक्षा अधिक वाघांचा वावर वन्यजीव प्रेमींसाठी खास आकर्षण बनला। अनेक पर्यटकांना वारंवार वाघदर्शन झाल्याने या पर्यटनद्वाराची लोकप्रियता झपाट्याने वाढली। या पर्यटन हंगामात मार्गदर्शकांना 20 लाख रुपयांहून अधिक मानधन मिळालेत, तर जिस्पी चालक आणि मालकांना तब्बल 1,21,00,000 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झालेत। यासोबतच वन विभागाच्या तिजोरीत 72 लाख रुपयांहून अधिक महसूल जमा झाला आहे। पर्यटन वाढल्याने स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण झाल्यात। 14 नवीन निसर्ग मार्गदर्शक आणि 10 नवीन जिस्पींची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच कॅन्टीनची जबाबदारी महिला बचत गटाकडे सोपवण्यात आल्याने महिला सक्षमीकरणालाही बळ मिळाले आहे। वन्यजीव संरक्षण, पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगार या तिन्ही क्षेत्रांचा प्रभावी संगम घडवून आणण्यात वन विभागाला यश मिळाले असून चोरबावली पर्यटनद्वार राज्याच्या वनपर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकत आहे। निसर्ग मार्गदर्शक यांना जवळजवळ 20 लाख रुपये जे आहे मानधनच्या सुरुवात मिळालेला आहे आणि जे जिप्सी चालक आहेत आणि जे मालक आहेत त्यांना जवळजवळ 1,21,00,000 या ठिकाणी पैसा मिळालेला आहे। तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पाला सुद्धा यातून जवळजवळ 72 लाखाचा महसूल प्राप्त झालेला आहे की ज्याचा वापर हे या गेटच्या विकासासाठी आणि जे स्थानिक आहेत त्यांच्या रोजगार आणि इतर ज्या सुविधा आहेत त्यांच्यासाठी करण्यात येईल। आणि म्हणजेच उद्देश असा आहे की वन्यजीव संरक्षण, संवर्धन आणि त्याचबरोबर जे बाहेरून येणारे पर्यटक आहेत त्यांनासुद्धा निसर्गाचं दर्शन होणं आणि स्थानिक जे आहेत या ठिकाणचे राहणारे लोक आहेत त्यांनासुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे असा त्रिवेणी संगम साधण्याचा वन विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत। वाघांचे आकर्षण, निसर्गाचा अनोखा खजिना आणि स्थानिकांच्या रोजगाराला मिळालेली नवी दिशा यामुळे चोरबावली पर्यटनद्वाराने यंदाचा हंगाम संस्मरणीय ठरला आहे। पुढील हंगामातही पर्यटकांचा ओघ आणखी वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे।